नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान. लोकसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली घोषणा. महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार मतदान, तर 4 जूनला लागणार निकाल. महापालिकेच्या वसुली पथकाकडून 31.5 लाखाची मिळकत कर वसुली. मुरारजी पेठेतील एका कॉटेजसह 6 गाळे सील करत 6 नळ कनेक्शन केले बंद. अतिक्रमण विरोधी पथकाची शहरात 2 ठिकाणी कारवाई. चहाच्या 2 टपऱ्या आधार केंद्र केले जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम. सुमारे 3.25 लाखाचा मुद्देमाल केला जप्त. आणि सिमेंट ट्रकच्या धडकेत तरुण जागीच ठार, 1 जण जखमी. कुंभारी गावात रात्रीच्या सुमारास घडला भीषण अपघात. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजकुमार यांनी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. 19 एप्रिलपासून ते 1 जूनपर्यंत 60 टप्प्यात मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती दिली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. 18व्या लोकसभेसाठी 60 टप्प्यात मतदान होईल. 19 एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडेल. दुसरा टप्पा 26 एप्रिलला, तिसरा टप्पा 7 मेला पार पडेल. चौथ्या टप्प्यासाठी 13 मेला मतदान होईल, तर 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होईल. 6व्या टप्प्यासाठी 25 मे आणि 7व्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होईल. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. 17व्या लोकसभेचा कालावधी 16 जूनला संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नवीन लोकसभेच्या निवडीची प्रक्रिया पार पडणे आवश्यक असल्याचे राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देशातील 96 कोटी मतदार यंदा मतदान करतील. त्यात 100 वर्षांवरील मतदारांची संख्या 2 लाख आहे. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या 11 मतदारसंघाच्या मतदानामध्ये सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबतच देशात आचारसंहिता लागू झाल्याचंही कुमार यांनी जाहीर केलं. आचारसंहितेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिला टप्पा 11 एप्रिलला, 26 एप्रिलला दुसरा, 7 मेला तिसरा, 13 मेला चौथा, तर 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी गळती असून दुरुस्तीचे काम सुरू केल्याने पाणी पुरवठा एका रोटेशनसाठी 4 दिवसाआड ऐवजी 5 दिवसाआड करण्यात येणार आहे. उजनी सोलापूर मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण सोलापूर शहराचा पाणी पुरवठा 16 मार्च 2024 पासून 1 रोटेशनसाठी 4 दिवसाआड ऐवजी 5 दिवसाआड करण्यात येणार आहे. सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर मुख्य जलवाहिनीवर विविध ठिकाणी गळती असून ती दुरुस्त करण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागामार्फत 16 मार्च 2024 रोजी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी उजनी पंप हाऊस बंद राहणार असल्याने उजनी पाकणी येथून सोलापूर शहरास पाणी पुरवठ्याकरता पाणी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा 16 मार्च 2024 पासून 1 रोटेशनसाठी 4 दिवसाआड ऐवजी 5 दिवसाआड करण्यात येणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले आहे. महापालिकेच्या वसुली पथकाकडून 31.5 लाखाची मिळकत कर वसुली करत मुरारजी पेठेतील एका कॉटेजसह 6 गाळे सील करत 6 नळ तोडले. मिळकत कर थकबाकीपोटी महापालिकेच्या वसुली पथकाकडून मुरारजी पेठ येथील समृद्धी कॉटेजसह 6 गाळे सील करण्यात आले. विविध मिळकतींवरील 6 नळ तोडण्यात आले. आज दिवसभरात 31,05,674 रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या 13 दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान 14व्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली. 6 नळ तोडण्यात आले आहेत, तर मुरारजी पेठ
महापालिकेतील 6 गाळे व 1 कॉटेज सील करण्यात आले आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने विविध 2 ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये चहाच्या 2 टपऱ्या, पत्र्याचे आधार केंद्र व काउंटर जप्त करण्यात आले. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात फुटपाथवर आणि रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाच्या वतीने सुरू आहे. याच अंतर्गत सोलापुरात डफरीन चौकानजीकच्या नवल पेट्रोल पंपाजवळ कोपऱ्यामध्ये फुटपाथवर असलेल्या 2 अनधिकृत चहाच्या टपऱ्या, 1 काउंटर जप्त करण्यात आले. तर काळी मशीद समोरील महापालिका दवाखान्याच्या आवारातील जागेची मुदत संपलेले अनधिकृत आधार केंद्र जप्त करण्यात आले. महापालिका जागेतील या आधार केंद्राच्या जागेची मुदत संपली होती, तरीही अनधिकृतपणे हे केंद्र येथे सुरू होते. त्यामुळे हे आधार केंद्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. सोलापूर शहरातील नागरिकांनी फुटपाथवर तसेच रहदारीस अडथळा ठरेल अशा प्रकारचे कोणतेही अतिक्रमण करू नये. कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे. सोलापूर शहरातील विविध समाज मंदिरांसाठी तसेच विकास कामांसाठी सुमारे 7 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा पुरवण्याच्या योजनेअंतर्गत सोलापूर शहरातील विविध समाज मंदिरांसाठी तसेच विकास कामांसाठी सुमारे 7 कोटी रुपये निधी मंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान सोलापूर शहरामध्ये बहुभाषिक समाज बांधव वास्तव्यास राहतात. या समाज बांधवांसाठी समाज मंदिरासाठी सदरचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे व विकास कामे 50 लाख रुपये, रेवणसिद्धेश्वर मंदिर विजापूर नाका रंगरंगोटी करणे आणि विविध विकास कामे करणे 50 लाख रुपये, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विकास कामे 50 लाख रुपये, छत्रपती समाज मंदिर बांधणे 50 लाख रुपये, राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर 50 लाख रुपये, बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकास कामे 50 लाख, गवळी समाज सांस्कृतिक भवन 50 लाख रुपये, आदी जांबुनी महाराज मोची समाज मंदिर 50 लाख रुपये, श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विकास कामे 50 लाख रुपये, पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विकास कामे 50 लाख रुपये, मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन व विविध विकास कामे 50 लाख रुपये, ख्रिश्चन समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे यासाठी 50 लाख, प्रभाग क्रमांक 22 लिंगेवाडी येथे अंतर्गत दैनंदिन लाईन घालणे, प्रभाग क्रमांक 22 बुवा गल्ली या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन घालणे, प्रभाग क्रमांक 22 2 नंबर झोपडपट्ट्या या ठिकाणी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे यासाठी 1 कोटी असे सुमारे 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान सदरचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केवळ 2 दिवसात काढला असून सदरची विकास कामे महापालिका क्षेत्रामध्ये महापालिका प्रशासनाच्या अनुषंगाने केली जाणार आहेत. मंदिर परिसरासाठी रंगरंगोटी करणे, विजापूर नाका परिसरामध्ये त्यातील विविध विकास कामे करणे, त्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. त्याच पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे, त्यासाठी 50 लाख रुपयाचे निधी केलं. क्षत्रिय समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधीचे तरतूद केलं. त्याच पद्धतीनं राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधीचे तरतूद केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद केली. गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद दादांनी करून दिलेली आहे. त्याच पद्धतीनं आदी जांबुनी मोची महाराज समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी मंजूर केलं. श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे. पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी तरतूद केलेली आहे. मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. ख्रिश्चन समाज बांधवांसाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे यासाठी 50 लाख रुपयाचे निधी तरतूद केलेले आहे. आणि मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय त्या भागातील देखील 1-2-3 समस्या मी दादांच्या निदर्शनास आणून दिलं होतं.
त्यासाठी देखील माझ्या लिंबेवाडी अंतर्गत भागामध्ये रस्त्यांसाठी ड्रेनेज लाईनसाठी 25 लाख रुपयाची तरतूद दादाने केलेली आहे. त्याच पद्धतीनं माझ्या प्रभाग 22 अंतर्गत येणारा बुवा गल्ली जो परिसर आहे त्या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्यासाठी देखील 25 लाख रुपयाची निधी आदरणीय दादासाहेबांनी मंजूर केला. त्याच पद्धतीनं माझ्या भागातील 2 नंबर झोपडपट्टीचा जो भाग परिसर आहे त्या ठिकाणी देखील 50 लाख रुपयाचं अंतर्गत रस्ते करण्यासाठी निधी साधारण जवळपास 7 कोटी रुपयाचा. आपल्या कुटुंबावर जादूटोणा करीत असल्याचा राग मनात धरून भाच्याने आपल्याच वृद्ध आत्याचा निर्घुणपणे खून केल्याची घटना सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 72 तासात उघडकीस आणली आहे. सांगोला तालुक्यातील शिरभावी शिवारात वन विभागाच्या क्षेत्रात 11 मार्च रोजी घडलेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला स्वतःवरून स्वर्ग गाठण्यात अवघ्या 72 तासात यश आले. मृत महिलेची ओळख पटण्यापासून सुरू झालेल्या तपास चक्रात तिच्या हत्येमागे तिच्या भाच्याचा हात असल्याचे समजल्यावर त्याच्यावर पाळत ठेवून अक्कलकोटच्या बाजारपेठेतून त्याच्या मुसक्या आवळल्या. जादूटोणा करण्याच्या वहिमावरून त्या वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान 11 मार्चच्या सायंकाळी शिरभावी गावाच्या लगत असलेल्या वनविभागाच्या क्षेत्रात 55 ते 60 वर्षीय महिलेची दगड आणि धारधार शस्त्राने वार करून खून केल्याच्या अवस्थेत दिसून आला. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 302/201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी सूचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकास अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासंबंधी आदेशित केले होते. त्यानुसार तिची ओळख पटवण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना यश आले. मृत महिला द्वारका बबन माने राहणार धायटी असे असल्याचे निष्पन्न झाले. घटने दिवशी ती धायटी परिसरात राहणाऱ्या तिच्या भावाकडे गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्या दिवसापासून तिच्या भावाचे व भावाच्या मुलाचे वर्तन संशयास्पद असल्याचे दिसून आले. कसून तपास केला असता भाचा अस्तित्व लपवून राहत असल्याचे लक्षात आले. या गुन्ह्यातील संशयित आरोपी याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदारामार्फत ते शोध घेत होते. गुरुवार 14 मार्च रोजी अक्कलकोट मंदिर परिसरात येणार असल्याची खबर त्यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर परिसर तसेच बाजारपेठेत शोध घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. संशयितास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात कौशल्यपूर्ण तपासात त्याने आत्या द्वारका बमन माने ही तो आणि त्याच्या कुटुंबावरती जादूटोणा करत होती, त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या रागातून ही हत्या केल्याचे त्याने कबूल केले. तिची चाकूने सपासप वार करून हत्या केली व ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचल्याचीही कबुली त्याने दिली. गुरुवारी अक्कलकोट येथे ताब्यात घेऊन त्यास अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी सांगोला पोलिसांकडे सोपवण्यात आले. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खंदाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकातील ग्रेड पोलीस राजेश गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोलीस नाईक धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते, समर्थ गाजरे तसेच अक्कलकोट पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपळे, सचिन गायकवाड यांनी बजावली आहे. सोलापूर शहरातील एका व्यापाऱ्याचे विश्वास संपादन करून 36 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणेरी ठगसेन व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवहारात विश्वास संपादन केलेल्या 2 पुणेरी व्यापाऱ्यांनी सोलापुरी व्यापाऱ्याला 36 लाख रुपयांची टोपी घातली आहे. हा प्रकार 13 जून 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधी दरम्यान घडला. उभयंतांकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ केल्याने आदित्य पुरुषोत्तम पडसलगी या व्यापाऱ्यानं MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ठगसेन व्यापाऱ्यांविरुद्ध 36 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: न्यू पाच्छपेठ पद्मानगरातील रहिवासी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी यांचा पडसलगी टेक्सटाईल एजन्सी या नावाने
टॉवेल, चादर, ब्लँकेट, बेडशीट आदी कमिशनवर विक्री करण्याचा व्यवसाय आहे. आदित्य पडसलगी यांनी 13 जून 2022 रोजी ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत वेगवेगळ्या कारखानदारांकडून माल घेऊन तो पुण्यातील व्यापारी प्रकाश थडाराम वासवानी राहणार बाघोली पुणे यांच्या सेठ सावरिया ट्रेडर्स पुणे नावाच्या फर्मला 24,03,946 रुपयांचा तसेच धनाजी मनू वाघारी राहणार अशोकनगर येरवडा पुणे यांच्या कल्पना सारी पुणे या फर्मला 11,96,000 रुपये किमतीचा एकूण 36 लाख रुपये किमतीचे टॉवेल, बेडशीट, ब्लँकेट्सचा तयार माल पुरवला. पुणेरी व्यापारी प्रकाश थाडाराम वासवानी आणि धनाजी मनू वाघारी यांनी आदित्य पडसलगी यांच्याकडून वेळोवेळी माल घेऊन विश्वास संपादन केला होता. त्या विश्वासावर पडसलगी यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून घेतलेला माल पाठवला होता. त्या मालाच्या पैशांची मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करून आदित्य पडसलगी यांची 36 लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आदित्य पडसलगी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार प्रकाश थडाराम वासवानी राहणार वाघोली पुणे आणि धनाजी मनू वाघारी राहणार अशोकनगर येरवडा पुणे या व्यापाऱ्यांविरुद्ध भारतीय दंडविधान 406, 420 व 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळुंके या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्यातील एक्साईज विभागासोबत सीमेवरील हातभट्टी ठिकाणावर धाडी टाकून सुमारे 3.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कर्नाटक राज्याच्या सीमेवरील गस्त वाढवण्यात आली असून कर्नाटक राज्यातील विजयपुरा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत अक्कलकोट तालुक्यातील तडवळ, मुंढेवाडी व कोरसेगाव या बॉर्डर गावातील हातभट्टी ठिकाणांवर सामूहिक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुंढेवाडी तालुका अक्कलकोट येथे श्रीशैल लायप्पा शिरगुरे वय 36 या इसमाच्या राहत्या घराजवळील शेतात 900 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुंढेवाडी येथे एका हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून 2000 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टी दारू जप्त केली असून आरोपी फरार आहे. त्यांच्या पथकाने कोरसेगाव तालुका अक्कलकोट येथे एका शेतातील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून 1300 लिटर रसायन जप्त केले. भरारी पथकाने तडवळ तालुका अक्कलकोट येथील सरकारी ओढ्याच्या बाजूला काटेरी झुडपात सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून त्या ठिकाणाहून 1200 लिटर रसायन जप्त केले. एका अन्य कारवाईत सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने तडवळ येथील तडवळ ते हलसंगी रोडवरील सरकारी ओढ्याकाठी झाडीमध्ये सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 1000 लिटर रसायन, 30 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याच पथकाने लालूबाई हुब्बन्ना राठोड वय 73 या महिलेच्या शेतात 950 लिटर रसायन जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 90 लिटर हातभट्टी दारू, 7300 लिटर रसायनासह एकूण 2,87,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, सुरेश झगडे, समाधान शेळके, मानसी वाघ, सचिन गुठे, सर्व जवान कर्मचाऱ्यांनी तसेच कर्नाटक राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विजयपुरा येथील उपायुक्त शिवलिंगप्पा बनबट्टी, उपअधीक्षक LS सलगरे, निरीक्षक प्रवीण रंगासुभे, संजीव अस्की, दावलतारे, दुय्यम निरीक्षक मुधोल व त्यांच्या जवान कर्मचाऱ्यांनी पार पडली. सिमेंट ट्रकचा आणि 2 व्हीलरचा झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावात एका सिमेंट ट्रकचा आणि एका 2 व्हीलरच्या चालकाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 व्हीलर चालक जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री 10:30च्या सुमारास घडली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमीला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्राथमिक शिक्षण विभागात अनेक वर्षापासून एकाच टेबलावर काम करत असलेले सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर यांची CEO मनीषा आव्हाळे यांनी तडकाफडकी बदली केली. प्राथमिक शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून एकाच टेबलावर काम करत असलेले सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रताप रुपनर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी तडकाफडकी बदली केल्याचे समजते. रुपनर यांना महिला व बालकल्याण विभागात पाठवण्यात आले असून त्यांच्या जागेवर महिला बालकल्याण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी चंद्रकांत होळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिक्षण विभागातील अधीक्षक पदाचा पदभार रुपनर यांच्याकडे होता. त्यांच्या बऱ्याच तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. जिल्हा परिषदेचे
निवृत्त दिव्यांग केंद्रप्रमुख महादेव शिंदे यांची पेन्शन मंजूर होत नसल्याने त्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते। दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यालयीन अधीक्षक प्रताप रुपनर यांच्याकडे शिंदे यांची फाईल होती, परंतु मागील 2 महिन्यांपासून ते शिंदे यांना त्रास देत असल्याचे प्रहार संघटनेच्या निदर्शनास आले होते। प्रहार संघटनेने हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या निदर्शनास आणून दिले। त्या दिव्यांग महादेव शिंदे यांची परिस्थिती पाहून आव्हाळे सुद्धा भावूक झाल्या। तातडीने प्रशासनाला प्रताप रुपनर यांना कारणे दाखवा नोटीस काढून घडलेल्या प्रकाराचा खुलासा मागवण्याच्या सूचना केल्या। प्रहारचे जमीर शेख यांनी ही रुपनर यांच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। दरम्यान नोटीस देऊनही खुलासा न आल्याने सीईओ आव्हाळे यांनी तडकाफडकी रुपनर यांना शिक्षण विभागातून हटवून थेट महिला बालकल्याण विभागात बदली केली असल्याची माहिती समोर आली आहे। तहसीलदार यांच्या मध्यस्थीने वयोवृद्ध दाम्पत्याचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले। मुदखेड तहसील कार्यालयासमोर नागनाथ शेटे, इंदुबाई शेटे यांनी आपल्या शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी 14 मार्च रोजी आमरण उपोषणास सुरुवात केली। तहसीलदार आनंद देऊळगावकर यांच्या मध्यस्थीने व नायब तहसीलदार मारुती जगताप, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, मंडळ अधिकारी हयूम पठाण, उमाकांत घोंगडे, दिनकर आडकिणे, तानाजी शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ता प्रमोद पवार यांच्या सहयोगाने उपोषणकर्ते नागनाथ शेटे व इंदुबाई शेटे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। तहसीलदार यांनी उपोषणकर्ते नागनाथ शेटे यांच्या वकिलांशी व संबंधित वाटेकरी यांच्या वकिलांशी संपर्क साधून त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेऊन हे प्रकरण मार्गी लावू असे तोंडी आश्वासन दिले आणि उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले। वयोवृद्ध दाम्पत्याने तहसीलदारांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आपले आमरण उपोषण मागे घेतले। मौजे कोशीगाव येथील आदर्श मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांचा इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला। तुळजापूर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील रहिवासी तथा धनगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले नागनाथ सिद्धरामप्पा जळकोटे यांना तुळजापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच पंचायत समितीच्या वतीने देण्यात आला। याबद्दल इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आदर्श शिक्षक नागनाथ जळकोटे व त्यांचे वडील सिद्धरामप्पा जळकोटे यांचा फेटा, शाल, पेन व बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे, नामदेव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अरुण साखरे, रामभक्त नागनाथ स्वामी व मित्र परिवार उपस्थित होते। विद्यार्थी हेच माझे दैवत समजून प्रसिद्धीपासून कोसो दूर असणारे धनगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे यांना तुळजापूर तालुका आदर्श पुरस्काराने सन्मानित केल्याने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आजवर केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने पोचपावती मिळाल्याचे दिनेश सलगरे यांनी बोलताना सांगितले। सत्कारानंतर आदर्श मुख्याध्यापक नागनाथ जळकोटे व त्यांनी इटकळ ग्रामीण पत्रकार व मित्र परिवाराचे आभार मानले। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। सोलापूर माढा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान। लोकसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली घोषणा। महाराष्ट्रात 5 टप्प्यात होणार मतदान, तर 4 जूनला लागणार निकाल। महापालिकेच्या वसुली पथकाकडून 31.5 लाखाची मिळकत कर वसुली। मुरारजी पेठेतील एका कॉटेजसह 6 गाळे सील करत 6 नळ कनेक्शन केले बंद। अतिक्रमण विरोधी पथकाची शहरात 2 ठिकाणी कारवाई। चहाच्या 2 टपऱ्या, आधार केंद्र केले जप्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम। सुमारे 3.25 लाखाचा मुद्देमाल केला जप्त। आणि सिमेंट ट्रकच्या धडकेत तरुण जागीच ठार, 1 जण जखमी। कुंभारी गावात रात्रीच्या सुमारास घडला भीषण अपघात। या बातम्यांसह इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।